नगरसेवक गणेश वानकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने शनिवारी संबंधित ठिकाणी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली। श्री गजानन महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मरियाई चौक परिसरातील पाण्याच्या मेन होलचा कठडा कोसळल्याने भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला होता। पालखी मार्गावर अपघाताची शक्यता लक्षात घेऊन नगरसेवक गणेश वानकर यांनी तातडीने महापालिका प्रशासनाकडे लेखी निवेदन देत दुरुस्तीची मागणी केली होती। नगरसेवक गणेश वानकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची दखल घेत महापालिका प्रशासनाने शनिवारी संबंधित ठिकाणी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली। काम सुरू होताच गणेश वानकर यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांसमवेत कामाची पाहणी केली। यावेळी त्यांनी दुरुस्तीचे काम दर्जेदार, सुरक्षित आणि तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देत पालखी मार्गावरून जाणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले। याबाबत बोलताना गणेश वानकर म्हणाले, श्री गजानन महाराज पालखी सोहळ्यासाठी हजारो वारकरी आणि भाविक सोलापुरातून मार्गक्रमण करतात। त्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देणे ही आमची जबाबदारी आहे। नागरिक आणि वारकऱ्यांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी आवश्यक सर्व कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। पालखी आगमनापूर्वीच धोकादायक मेन होलच्या दुरुस्तीचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिक आणि वारकरी भक्तांनी समाधान व्यक्त केले आहे। तसेच नगरसेवक गणेश वानकर यांच्या तत्परतेचे आणि पाठपुराव्याचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे।